नगरपालिकेच्या 10 वर्ष नगराध्यक्ष असल्यावर नगरपालिकेमध्ये पाणी देऊ शकत नाही, तो लोकसेवेचं काम काय करेल याचा विचार करण्याची अत्यावश्यक गरज आहे. मग ते सांगतात, किशोरप्पा शांत आहे, गुलाब पाटील शांत आहे, आम्ही एका बाबाची औलाद आहे, हे भाजपाने काम करो का नको करो, आम्ही इमानदारीने काम करणार आहे. जो होगा हमारा नसीब. आमचं नाव शिडीसारखं नाव आहे. एका जंगलाला आग लागली आहे, सगळे वाघ सिंह हत्ती पडताय, पण एकटी चिमणी चोचेनं पाणी टाकते आहे. तेव्हा हत्ती हसतोय, वाघ हसतोय आणि वाघ म्हणतोय, अरे चिडे, अरे आमच्यासारखे पडताय आग पाहून, तू कशा करता थेंब थेंब पाणी टाकते, म्हणे ही आग भिजणार नाही. त्यावर चिमणी सांगते ते उत्तर ऐकण्यासारखं आहे. तिचं म्हणणं आहे की तुम्ही बी मरणार आहे, पण मी पण मरणार आहे, पण तुमचं नाव भगोड्यामध्ये होईल, माझं नाव आग विझवण्यामध्ये होणार आहे. आमचं काम हे भगवा लावण्यामध्ये होणार आहे. तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से. आम्ही गद्दारी हा विषय आयुष्यात करू शकत नाही. जे करायचं होतं ते शिंदे साहेबांच्या समोर जाऊन आम्ही उद्धव साहेबांना करून दाखवलं आहे. त्यामुळे मी आपल्याला खात्री देतोय, जेवढे इथे शिवसैनिक बसले आहेत, जेवढे भाजपचे कार्यकर्ते बसले आहेत, त्यांना सगळ्यांना माझी विनंती आहे, अफवेवर लक्ष ठेवू नका. जर तुम्ही हे साप वाढवले तर आज ते तुम्हाला दिसताय तसं नाहीये, तुम्हाला सुद्धा ते चावल्याशिवाय राहणार नाही. ही विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्याकडे आलो आहे. आणि मोदीजींनी काही कारवाया केल्या तर आता सांगतात की हे ईडीचं सरकार आहे. ईमानदारों के लिए लहर है मोदी, ईमानदारों के लिए लहर है मोदी, बेईमानों के लिए जहर है मोदी, और देश के गद्दारों के लिए जहर है मोदी. आपल्या या देशाच्या इतिहासामध्ये पहिली वेळ अशी आली की पाकिस्तानला सुद्धा फटाका फुटल्यावर सांगावं लागतं की याच्यामध्ये आमचा हात नाही आहे, फटकी है उसकी फटकी है, हा एकमेव नेता आहे. म्हणून आपण जातीपातीच्या राजकारणात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.